So we'll see one more example on compound bars. The problem statement is 2 brass rods and 1 steel rod together supports a load as shown in figure. So here you can see 2 brass rods and 1 steel rod. It is supporting a load P. किती लोड आहे याच्यावरती? P. If the stresses in brass and steel are not to exceed. So I'll write here stress in brass and stress in steel. It is 60 Newton per mm square and 120 Newton per mm square. And they have given not to exceed. Not to exceed means this is the ultimate stress value. At this stress value, the brass rod is going to fail. ही स्ट्रेसची सगळ्यात शेवटची किंमत आहे. याच्यानंतर हे मटेरियल काय होणार आहे? फेल. सो ब्रास विल बी फेल्ड ॲट 60 अँड स्टील विल बी फेल्ड ॲट 120 न्यूटन पर mm स्क्वेअर. त्याचे एक्स्ट्रीम व्हॅल्यू दिले आहेत. सो इट इज रिटन नॉट टू एक्सीड. नेक्स्ट, फाइंड द सेफ लोड दॅट कॅन बी सपोर्टेड. म्हणजे याच्यावरती किती लोड अप्लाय होईल मॅक्सिमम सेफ, दॅट विल हॅव टू डिटरमाइन. सो we'll have to determine the value of load P. Now for that they have given some values. So take modulus of elasticity of steel, that is capital E. E for steel, and it is 2 into 10 raised to 5 Newton per mm square. And for brass, modulus of elasticity of brass, it is 1 into 10 raised to 5 Newton per mm square. And along with this they have given the cross section area. The cross section area of steel, here you can see it is 1500 mm square, and for brass it is 1000 mm square. Okay, and for this problem statement we will have to determine the safe load. इथं safe load किती आहे हे शोधायचं आहे. Now to solve this problem, if you see the problems that we have solved before previously, in that problems, in each problem the value of P is given and we have calculated change in length and stresses. But in this problem they have provided the value of stress, and this stress is ultimate, not to exceed. So for that we will have to determine the safe load. आता असं का म्हटलंय मी ते सांगतो. बघा, लक्ष द्या. If the stress in brass, मी एक एक्झाम्पल सांगतोय, कन्सिडर वन एक्झाम्पल. इफ द स्ट्रेस इन ब्रास इज 70, मी किती घेतलाय? 70. अँड ॲट द सेम टाइम इफ यू चेक द स्ट्रेस इन स्टील अँड इफ इट इज 80, मी काय म्हटलं? कन्सिडर स्ट्रेस इन ब्रास 70 अँड स्ट्रेस इन स्टील 80. एक एक्झाम्पल घेतलंय. कोण फेल होईल? विच मटेरियल इज गोइंग टू फेल? ब्रास. याचा अर्थ तुम्हाला लक्षात आलं? फेल होताना कोणतं तरी एकच मटेरियल फेल होणार आहे, बिकॉज द स्ट्रेंथ ऑफ ब्रास अँड स्ट्रेंथ ऑफ स्टील इट इज डिफरंट. असं होणार नाही की दोन्ही मटेरियल एकदम फेल होणार आहेत. एक मटेरियल फेल झाला याचा अर्थ दिस होल कंपाऊंड मटेरियल इज फेल्ड. सो विल हॅव टू चेक विच मटेरियल इज गोइंग टू फेल फर्स्ट. जो पहिला फेल होईल त्याच्या ताकदीप्रमाणे काय करायचं आहे? लोड लावायचा आहे. सो वी आर गोइंग टू डिटरमाइन विच मटेरियल इज गोइंग टू फेल फर्स्ट हियर, अँड डिपेंडिंग अपॉन इट्स स्ट्रेंथ वी आर गोइंग टू टेक द लोड. जर समजा ब्रासची ताकद कमी आहे, इफ द स्ट्रेंथ ऑफ ब्रास इज लो, then we will apply load P in such a way that it will be beared by brass, because strength of steel is more, so it can bear more load. समजलं? म्हणजे आपल्याला काय शोधायचं आता? पहिल्यांदा काय शोधायचं आहे? विच मटेरियल इज गोइंग टू फेल फर्स्ट. समजलं? नाउ टू फाइंड आउट दॅट थिंग विल हॅव टू डिटरमाइन relation between stress acting on brass and stress acting on steel. कोणामधलं रिलेशन आणायचं आहे? स्ट्रेस ॲक्टिंग ऑन ब्रास अँड स्ट्रेस ॲक्टिंग ऑन स्टील. विल हॅव टू डिटरमाइन दिस रिलेशन.
म्हणून म्हटलं कालचा प्रॉब्लेम आणि ह्या प्रॉब्लेममध्ये एकच फरक आहे. कालच्या प्रॉब्लेममध्ये काय शोधलं होतं आपण? वी डिटरमाइंड द रिलेशन बिटवीन फोर्सेस बाय युझिंग द कॉम्पॅटेबिलिटी कंडिशन. बट हिअर वी आर गोइंग टू डिटरमाइन रिलेशन बिटवीन स्ट्रेसेस. का स्ट्रेसमधलं कोण फेल फर्स्ट होणार आहे हे शोधायचं आहे म्हणून. ओके, समजलं सगळ्यांना? नाव द स्टेप्स आय एम गोइंग टू यूज फॉर दिस न्यूमरिकल आर ऑल्सो सेम. फक्त मी फोर्सच्या ऐवजी काय शोधणार आहे आता? रिलेशन बिटवीन स्ट्रेस. ओके, सो द फर्स्ट कंडिशन नॉर्मली वी यूज फॉर compound bars, static equilibrium condition. So if you consider the static equilibrium condition, then force acting on brass plus force acting on steel plus force acting on brass equal to total load applied. आता गंमत काय आहे? In this equation all the values are unknown. म्हणून मी म्हटलं की ही लिहायची गरज नाही आहे, पण मी तरी पण त्याच स्टेप्स का फॉलो करावले? बिकॉज यू नो द स्टेप्स यूज फॉर द कंपाऊंड मटेरियल्स. असू दे, ह्याचा काही यूज झाला तर झाला, नाही तर असं सोडून देऊया. ओके, नाव द सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन, कॉम्पॅटेबिलिटी कंडिशन. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन फॉर धिस न्यूमरिकल. ह्या न्यूमरिकलची ती इम्पॉर्टंट कंडिशन आहे. ओके, कंडिशन काय आहे? Because of the application of load, if this one is compound bar, then change in length of brass, steel and brass is same. So I'll write here change in length of brass is equal to change in length of steel. Okay, मी परत त्याच स्टेप्स फॉलो करतो ज्या आधी केलेत त्या. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेल्टा? FL by AE for is equal to FL by AE for relation कोणामधला हवा आहे? We are going to determine the relation between stress. So instead of force, I'll write here stress. Stress कसा लिहितोय बघा, लिहा नंतर, पहिल्यांदा बघा. F by A stress, so sigma B into LB EB is equal to F by A stress into LS ES. If you know the values, now you can put. Okay, so you will get the relation between the stresses. Now, so sigma B into length of brass 100 divided by modulus of elasticity of brass 1 into 10 raised to 5 is equal to stress into length of steel 100 plus 70 170 divided by modulus of elasticity of steel 2 into 10 raised to 5. So this 10 raised to 5 will get cancelled. Now transfer this 100 on this side. So sigma B is equal to sigma S into 170 divided by 2 and transfer this 100 on this side. So into 100. So sigma B is equal to 0.85 sigma S, equation number 2. And this is the most important equation to solve this numerical. म्हणून मी काय म्हटलं, असं रिलेशन शोधा जे कोणामधलं असेल? बिटवीन स्ट्रेस इन ब्रास अँड स्ट्रेस इन स्टील. आता मी पुढे जी स्टेप करणार आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. इथंच मॅक्सिमम पब्लिक चुकणार आहे. मी आता जी नेक्स्ट स्टेप करणार आहे ह्या स्टेपलाच चुकणार आहे. आता मला काय शोधायचं आहे? हिअर वी आर गोइंग टू फाइंड विच मटेरियल इज गोइंग टू फेल फर्स्ट. हे शोधणार आहे की नाही आपण? बघा. So to determine that, consider any one stress. ह्या दोघांपैकी कुठला तर एक स्ट्रेस कन्सिडर करा, कुठला तर एक कन्सिडर करा. सो कन्सिडर स्टील घेऊया. ओके, कन्सिडर सिग्मा एस इज इक्वल टू किती आहे? 120. मीन्स हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर दॅट
इन धिस मटेरियल स्टील इज रीच टू 120. स्टील कितीला पोहोचलाय? 120ला पोहोचलाय. आता 120 स्टीलमध्ये असताना द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस इन ब्रास दॅट वी आर गोइंग टू डिटरमाइन. काय म्हणलं समजलं? स्टीलमध्ये 120 आहे, तर त्याच वेळेला ब्रासमध्ये किती आहे ते आपण शोधणार आहे. सो कन्सिडर सिग्मा एस इज इक्वल टू 120. ॲट द सेम टाइम what will be the stress in brass that you can determine from equation number 2. From 2, equation 2, sigma b is equal to 0.85 into किती आलं? 102 न्यूटन पर mm स्क्वेअर. याचा अर्थ काय? वेन स्ट्रेस इन स्टील विल रीच टू 120 ॲट दॅट टाइम द स्ट्रेस इन ब्रास विल बी 102. आता विचार करा, ब्रासचा अल्टिमेट किती आहे? अल्टिमेट म्हणजे जिथं फेल होणार आहे 60. किती आन्सर आले? 102 आलं. याचा अर्थ काय? Here brass will fail. म्हणजे स्टीलचा स्ट्रेस 120 येऊन चालणार नाही. इफ द ब्रास इज गोइंग टू फेल when the steel will reach to ultimate, means the stress in steel should not reach to 120. तो तिथं जायलाच नाही पाहिजे, अदरवाईज द होल कंपाऊंड इज गोइंग टू फेल. मी काय म्हणलं समजलं? मग आता उलट करूया. इथं फेल व्हायला लागले, आपल्याला फेल होऊ द्यायचं नाही आहे. नाव कन्सिडर स्टील 120ला गेल्यानंतर फेल होते. मग आता स्टीलला 120 होऊ द्यायचं नाही. मग आता उलटी कंडिशन घ्या, स्टीलला 120 होऊ द्यायचं नाही आहे, मग 120 धरू नका. आता कोणाला घ्या? ब्रास. कन्सिडर सिग्मा बी इज इक्वल टू 60. नाउ कन्सिडर्स ब्रास स्ट्रेस इन ब्रास इज रीच टू 60. नाउ डिटरमाइन द करस्पॉन्डिंग स्ट्रेस इन स्टील. स्टीलमध्ये किती येते बघूया, ते फेल होते का ते पण चेक करूया. सो कन्सिडर सिग्मा बी इज 60. नाउ डिटरमाइन फ्रॉम इक्वेशन 2 व्हॉट विल बी द स्ट्रेस इन स्टील. From 2, sigma b is equal to 0.85 sigma s. So sigma b is 60 divided by 0.85 is equal to sigma s. So sigma s will be 70.58 Newton per mm square. आता विचार करा. Now we have taken the other condition that brass reached to ultimate failure चे just आधी. Okay, so brass is having stress of 60 and at the same time the steel is having stress of 70. आता कोण फेल होईल? ब्रास पण सेफ आहे आणि स्टील पण सेफ आहे. So if brass reach to 60 then steel also safe. काय म्हणलं समजलं? पहिल्या कंडिशनमध्ये इथं ब्रास काय झाला? फेल, त्यामुळे कंपाऊंड फेल झाला. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय झालं? ब्रास इज ऑल्सो सेफ अँड स्टील इज ऑल्सो सेफ बिकॉज दिस स्ट्रेस इज लेस दॅन अल्टिमेट 120 पेक्षा कमी आहे. म्हणून मी लिहितो हिअर बोथ brass and steel are safe. दोघं पण सेफ आहेत ना? याचा अर्थ सेफ स्ट्रेस किती आहे इथं? सेफ स्ट्रेस, व्हॉट विल बी द सेफ स्ट्रेस? इन ब्रास 60 अँड इन स्टील 70. म्हणजे ब्रासचा 60 झाला की स्टीलचा किती असते? 70. दोघे पण सेफ आहेत. किंवा उलट म्हणा, स्टीलचं 70 झालं तर ब्रासचा किती असतोय? 60. दोघे पण सेफ आहेत. समजलं मी काय म्हणलं ते? सो नाव वी हॅव द सेफ स्ट्रेसेस. जे तुम्ही मागच्या प्रॉब्लेममध्ये आन्सर मिळवली होती शेवटची ती आहे ती.
So this is the stress in brass and this is the stress in steel, and both the stresses are safe. Now last, संपला आता प्रॉब्लेम. नाव द लास्ट स्टेप, शेवटची स्टेप. नाव आता हे दोन्ही पण सेफ आहेत ना, आणि दोन्ही पण काय आहेत, करस्पॉन्डिंग. दोन्ही पण व्हॅल्यू काय आहेत, करस्पॉन्डिंग. सो सिलेक्ट एनी वन, कुठली पण एक घ्या. आता कुठला घेऊ, ब्रास घेऊ की स्टील घेऊ? ओके, नाव राईट ब्रास. सो स्ट्रेस इन ब्रास इज इक्वल, फॉर्म्युला काय, एफ बाय ए, फोर्स इन ब्रास डिवाइड बाय एरिया ऑफ ब्रास. ओके, सो स्ट्रेस इन ब्रास 60. So 60 is equal to force in brass divided by area of brass 1000. So FB is equal to 60 into 10 raised to 3. म्हणजेच FB हा किती आहे, 60 आहे. कळलं? म्हणजेच इथं फोर्स इन ब्रास किती आहे, 60. ब्रासमधला फोर्स मिळाला. आता कोणामधला शोधूया, स्टीलमधला. नाव सिग्मा एस इज इक्वल टू एफ एस डिवाइड बाय ए एस. एफ एस वी डोंट नो, ही व्हॅल्यू माहीत आहे. सिग्मा एस सेफ लोड, सेफ स्ट्रेस 70.58. एफ एस डिवाइड बाय ए एस 1500. Transfer this on this side, you will get Fs 105.870 Newton. So 105.87 kilonewton. ओके, 3 पॉईंट शिफ्ट केले. सो इंटू 10⁻³ मीन्स किलो. ओके, म्हणजेच फेल्युअरच्या जस्ट आधी स्टीलमध्ये किती फोर्स असणार, 105. त्याच वेळेला ब्रासमध्ये किती असणार, 60. आपल्याला काय विचारले, आपल्याला काय विचारले, सेफ लोड. सेफ लोड म्हणजे कोण, पी. पीची किंमत काय आहे, FB प्लस FS प्लस FB इज इक्वल टू काय, P. इथे देतो, फ्रॉम इक्वेशन 1 FB 60 प्लस FS 105.87 प्लस FB is equal to P. So P is equal to 225.87 kilonewton. So this is the safe load that can be carried by this compound bar. मी काय म्हणलं समजलं, कसं सोडवलं समजलं. बरोबर तोच प्रॉब्लेम, फक्त थोडासा मॉडिफाय केला मध्ये. इन्स्टेड ऑफ गेटिंग द इक्वेशन बिटवीन फोर्सेस, वी हॅव टेकन द इक्वेशन इन बिटवीन स्ट्रेसेस, आणि त्या स्ट्रेसेसवरनं काय शोधला, फक्त सेफ स्ट्रेस. And from the safe stress we can get the load, and from the load we can get the total value of force P. मग ह्याच्या खाली एक वाक्य लिहायचं, therefore safe load that can be carried by this compound bar, that is P, is 225.87 kilonewton. Okay, thank you.